श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज ना आईने आमच्या पाठीमागच्या रूममध्ये असं छान शेण काढलं आहे. तर आता हल्ली सगळ्यांच्याच घरी फरशा असतात, त्यामुळे शेण काढण्याची ही जी प्रक्रिया आहे ना, ती आता फारच कमी बघायला भेटते. पण आमच्या पाठीमागची ही जी पडवी आहे, जिथे आम्ही पाणी वगैरे तापवतो अंघोळीचं, तिथे अजूनही आमची जमीन शेणाची आहे. त्यामुळे अधूनमधून आई इथे छान असं शेण वगैरे काढतात. ते आमची अशी लाकडं भरून ठेवलेली आहेत आणि आईने आता संपूर्ण ते शेण काढलेलं आहे. पूर्वी कसं व्हायचं की एखादा सण असेल, गावामध्ये जत्रा असेल किंवा अजून काही असलं की सगळ्यांच्या घरी असं शेण काढलं जायचं. आणि आई मला कधी कधी त्या आठवणीसुद्धा सांगतात की त्यावेळी सगळे ज्या लोकांच्या घरी गुरं असतात तिथे सगळे असे नंबर लावायचे शेणासाठी की हवं असायचं. पण त्या काळी गुरंसुद्धा मोस्टली सगळ्यांच्या घरी असायची आणि आता गुरंच नाही आहे, त्यामुळे शेणसुद्धा मिळणं हे दुर्मिळ झालेलं आहे. तर आता हे सगळं शेण सुकल्यानंतर आई इथे छानपैकी रांगोळी काढणार आणि ते मग अजून छान दिसेल. आता मी माझ्यासाठी बनवते ही मॅगी. मी काही जास्त मॅगी खात नाही, कधीतरीच असं आठवण आली तर. आणि मला आता आठवतसुद्धा नाही आहे मी लास्ट मॅगी कधी खाल्ली आहे. तर आता हे छोटंसं एक 5 रुपयाचं, 5 नाही, आता त्याची किंमत मला वाटतं 7 रुपये झालेली आहे. तर ती मॅगी जी आहे ती मी आता करते आहे. पूर्वी हे 5 रुपयाला मिळायचं, आता 2 रुपये वाढले आहेत, आता 7 रुपये झाले आहे. तर आता मी मॅगी करते आहे गरम गरम. जी मॅगी बनवलेली आहे, आई मॅगी जास्त खात नाहीत, त्यामुळे आता मी खाणार आहे. मी पण काय एवढी आवडीने खात नाही, पण त्या दिवशी मार्केटमध्ये गेलो तेव्हा घेतलं होतं एक पाकिट, ते म्हटलं करूया आज. आणि मस्तपैकी असा पाऊस पडून आता सगळं शांत झालं आहे. आज तेवढा लागला नाही ना आई. मी येत होती ना तिकडून मागेल इथून, तेव्हा मध्ये असा खोकरल जर इथे वगैरे मला लागला. एकदम असं सगळं शांत शांत वाटतं. आई, ते गणपतीला घालतात ते वालीच आहेत का ती व्हाईट कलरची? काय म्हणतात ते? हां हां हां. पण गणपतीत मिळत नाहीत. मावशींच्या तिथे पण ना आहे पाठीमागं, मी जाते बघा मावशींच्या घरी, असं शॉर्टकट तिकडे सुद्धा. पण तेव्हा गणपतीत मात्र काहीच भेटणार नाही. आम्ही ही कापा अशी चिरून ठेवली होती. तर सकाळी जरा काम होतं त्यामुळे आम्हाला ती करता आली नाही, पण आता आम्ही ती कापा करतो आहे. तर आई अशी ती आता पिळून घेणार आहेत. मी कुकरला लावून घेणार. आणि कुकरला लावायची नसेल तर अशी पण होत नाही? असे पण होता चुलीवर, जरा वेळ लागतो. तर त्याच्यात पाणी घालणार की अशीच लावा फोन घेणार आहे? पाणी घालू आहे ना. अशी छान ती पिळून घ्यायची, जी रात्रभर आपण पाण्यामध्ये ठेवलेली होती. आणि जसं म्हटलं तसं सकाळी जरा काम होतं त्यामुळे सकाळी करता आले नाही, थोडी घाई झाली, त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेली ना आपण आहे. अशीच पाण्यासकट आम्ही फ्रीजमध्ये ठेवली होती. आणि आता ती कुकरला लावून घेतो आहे. वाटाणे घालून करणार ना? हरभरे घाली. हरभरे आम्ही सुकी करतोय ना. वाटाणे पण घालतो आम्ही. आमच्याकडे हरभरे आहोत ना भिजलेले, हरभरे घालूया. आता सुकी करूया. पुढच्या वेळी मग खूप आवाज जाते. थोडी नंतर ह्या करूया, पातळ करूया अशी आमटी. ह्या करूया. सर्दी वगैरे झाल्यानंतर प्यायला चांगली. सर्दी वगैरे झाली तर ती पातळ कापानं पिली तर जरा हे होतं. ह्याच्यात मीठ घालायचं, सर्दी बरी होता. हो, जरासं मीठ टाकूया. थोडंसं मीठ टाकून घेणार आपण. आणि किती शिट्या देणार? 4-5. आणि हरभरे मग सेपरेट उकडून घेणार ना तसे, का ह्याच्यातच उकडणार? नाही, हरभरे सेपरेट उकडूया. कारण ते हरभऱ्यांचं कसं ते काळा पाणी जातं ना, पाणी. हां हां. आता ह्याच्यामध्ये आई पाणी घालणार आहे आणि 4-5 शिट्या देणार ना. पाणी आईने घातलंय, मीठ घालून घेतलेलं आहे. आणि आता ह्याला 4 ते 5 शिट्या देऊन आपण उकडून घेणार आहोत ही भाजी.
आता आम्ही करतोय ती सुकी भाजी करतोय, सुकी कापा. आणि त्याच्यानंतर उद्या किंवा परवा आम्ही पातळ कापा करणार आहोत. त्या होईपर्यंत माझं जे उपकेंद्राचं थोडंसं काम आहे, जे मी आता घेऊन आली आहे घरी करण्यासाठी, तर ते मी करून घेते. आणि कुकर थंड झाल्यानंतर आपण कोमांची भाजी करूच. तर मंडळी, मी ते करते माझं काम, आणि म्हटलं काम करता करता तुमच्या सगळ्यांशी छान गप्पा मारूया. तर मंडळी, आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये सध्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान चालू आहे. आणि हे अभियान 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 आणि त्याच्या पुढे सुद्धा कंटिन्यू चालू राहणार आहे. आणि या अभियानाच्या अंतर्गत आपल्याला आरोग्यविषयक वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते घ्यायचे आहे. आणि हे जे अभियान आहे त्याचा मुख्य हेतू हाच आहे की या अभियानामध्ये लोकसहभाग जो आहे तो वाढवायचा आहे. लोकांचा सहभाग जो आहे तो याच्यामध्ये म्हणजे जास्तीत जास्त लोक जे आहेत ती इन्व्हॉल्व झाली पाहिजे. कसं असतं ना, आरोग्याचे जे माणसं असतात, आरोग्य खात्यामध्ये काम करणारे, आमचं जे डेलीचं काम आहे ते आम्ही नेहमी करतच असतो. जे रोजच्या ॲक्टिव्हिटी आहे दर महिन्याच्या असतील, ज्या काही आहेत ते करत असतो. पण काही लोकांमध्ये म्हणजे आता असं उरलं नाही आहे, बऱ्यापैकी लोक जे आहेत ते हेल्थ कॉन्शियस झालेली आहेत. पण गाव पातळीवरती असं बऱ्याच वेळा दिसायला येतं की मोस्टली स्त्रिया ज्या असतात त्या आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. स्त्रिया ज्या असतात त्या आपल्याला होणारा त्रास जो असतो तो अशा मनमोकळेपणाने सांगत नाही, ते अंगावरती काढतात. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा तो आजार वाढतो तेव्हा त्याचे एकदम वाईट परिणाम जे असतात ते आपल्याला बघायला मिळतात. आणि मला असं वाटतं की म्हणजे बघा, कोणताही आजार जो आहे तो झाल्यानंतर बरा करण्यापेक्षा तो होऊच नये म्हणून आपण जर प्रयत्न केले तर ते जास्त फायद्याचं ठरू शकतात, ज्याच्यामुळे तुमचा वेळ वाचतो, तुमचा पैसा वाचतो आणि पर्यायाने आपला जो माणूस असतो तो सुद्धा वाचतो. तर असे जे आरोग्यविषयक कार्यक्रम आहेत ते या अभियानाच्या अंतर्गत घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये आरोग्य शिबिर असेल, योगा शिबिर असेल आणि असे बरेच काही उपक्रम जे आहेत ते या अभियानाच्या अंतर्गत प्रत्येक गावामध्ये राबवले जात आहेत. आणि याच्यामध्ये ग्रामपंचायतीचा वाटा खूप मोठा आहे, कारण त्यांना रोख पारितोषिक आहे. आणि ग्रामपंचायतीतून आणि उपकेंद्र या दोन्ही संस्थांचा टोटल म्हणजे असं सहभाग घेऊन ते अभियान जे आहे ते आपल्या गावामध्ये यशस्वीरित्या राबवायचं आहे. मला असं वाटतं की बघा, कोणतंही अभियान जे असतं ते यशस्वी कधी होतं, म्हणजे आमचं जे काम आहे ते आम्ही येऊन करणारच आहोत, पण जर त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग सगळ्यांनी मिळून जर एकत्र काम केलं तरच ते अभियान जे आहे ते यशस्वी होऊ शकतं. आता बरंच असं अशामध्ये होतं की गावामध्ये आरोग्य शिबिर घेतली जातात पण लोकच येत नाही. तर त्याच्यामुळे आरोग्य शिबिर जे आहे ते पूर्णपणे सक्सेस होत नाही. कारण याचा अर्थ हाच होतो की आता म्हणायला आपण म्हणतोय की प्रत्येक लोक हे हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत, आपण सगळेजण गुगल बघतो, यूट्यूब बघतो, त्यामुळे आपल्याला सगळ्यातलं सगळं माहिती असतं. पण अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पूर्वी कसं व्हायचं की ह्या ज्या आरोग्याच्या सेवा होत्या त्या आपल्याला मिळायच्या नाही, त्याच्यासाठी आपल्याला जावं लागायचं. त्यावेळी कोणत्याच प्रकारच्या सोयी नव्हत्या आणि त्याच्यामुळे कित्येक लोकांनी आपले प्राणसुद्धा गमावलेले होते. पण आता सध्याच्या कंडिशनमध्ये आरोग्याच्या ह्या सुविधा आहेत त्या तुमच्या डोअर स्टेपपर्यंत आलेल्या आहे आणि तरीही आपण त्याच्यासाठी एवढे जागृत नाही आहोत असं मला वाटतं. कारण आता याच्यामध्ये काम करतो त्याच्यावरून आम्हाला अनेक असं म्हणजे लोकांच्या समजुती ज्या आहेत त्या समजतात की आरोग्याविषयी आरोग्य हा जो आपला टॉपिक आहे ना त्याच्याविषयी सुद्धा लोकांची किती गैरसमज आहेत. तर मला असं वाटतं की आपल्या गावामध्ये हे जे अभियान चालू आहे, प्रत्येक गावामध्ये चालू आहे, महाराष्ट्रातलं तळागाळातल्या प्रत्येक गावामध्ये सध्या हे अभियान जे आहे ते चालू आहे. आणि या अभियानाच्या अंतर्गत उपकेंद्र स्तरावरून असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून असेल किंवा ग्रामपंचायतीतर्फे असे वेगवेगळे आरोग्यविषयक जे कार्यक्रम घेतले जाणार आहेत त्याच्यामध्ये गावातल्या प्रत्येक व्यक्तीने सहभाग घेतला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. कारण तरच हे आपलं अभियान जे आहे ते यशस्वी होणार आहे. आणि अभियान जर हे यशस्वी झालं तर आपलं गाव सुधारणार आहे, आपल्या गावाचं नावसुद्धा एका मोठ्या लेवलला घेतलं जाणार आहे. आणि प्रत्येक गावातल्या आणि रोग पारितोषिक वगैरे हे विषय सगळे बाजूला राहिले, पण आपल्या गावाचं आरोग्य जर चांगलं असेल, गावाच्या प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य जर चांगलं असेल तर ते सगळ्यांसाठी चांगलं आहे असं मला वाटतं. कापा जे आहे ते इथे छान उकडून झालेले आहेत आणि आईंनी इथे हरभरे सुद्धा जे आपण घालणार आहोत ते सुद्धा छान मीठ घालून उकडून घेतलेले आहेत. तर आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. उकडलेली कापा आहे ती अशी आपल्याला आता गाळून घ्यायची आहे.
म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी जे आहे ते पाणी यूज करणार आहे का? नाही आता हे सुके कापांक नाही पाणी. ओके, हे जे पाणी आहे ते थोडंसं घालूया जरासा, फक्त उभीचं. आणि पातळ कापांना वापरता? हो, पातळ कापांना सगळं वापर. ओके, तर हे जे उकडून आपण घेतलेलं आहे ते आता गाळून घेऊया. जसं तुम्ही चाळण जी असेल मोठी तुमच्याकडे त्याचा वापर करू शकता गाळण्यासाठी. आता समजा चाळण समजा नसेल तर आपण असं पिळू शकतो हाताने थंड झालं. थंड झाल्यावर हातात पिळून घ्यायचं. ओके. जरासं पाणी नंतर सगळं हे झाल्याच्या नंतर ना उकळताना घालायचं. फोडणी घातल्याच्या नंतर जरासं पाणी. ते पुढे आपण दाखवूया ना. कापांची तयारी झालेली आहे. कापा गाळून घेतला आहे आणि आता आई त्याच्यामध्ये एक एक साहित्य घालणार आहे. मसाला वगैरे खालतीच घालून घ्या ना. हो, मसाला घालूया. मसाला, हळद घालूया. हळद, मीठ पहिली उकडताना घातलेलं ना आपण, त्यामुळे थोडंसं चवीपुरतं बेताचं. म्हणजे चव घेऊन तुम्ही घाला, नाही तर उगाच खारट व्हायला नको. जरा म्हणजे आपण घातलेलं असतं तसं समजतं ना, आपला अंदाज असतो. आणि हरभरा जो आहे तो मिक्स करून घ्यायचा मग सगळं. थोडंसं कांदा सुद्धा. आणि थोड्या ठेवूया फोडणीसाठी. आता हे सगळं आई मिक्स करून घ्या. हे खोबरं नंतर. प्रत्येकाची बनवायची रेसिपी जी असते ती वेगवेगळी असते, हो नाही? तर आम्ही असं आमच्याकडे कमी साहित्य वापरलं. तुम्ही आता बघितलं असेल आम्ही एवढ्याच साहित्यामध्ये बनवतो. काय काय जणांना जसं आवडेल तसं तुम्ही काय काय घालू शकता, पण आम्हाला त्याची चव जी आहे ती नॅचरल ठेवायलाच आवडते. की जी आपण आता कोंब करतोय तर ते कोंबांची चव जी आहे ती एन्जॉय करायला म्हणजे करता आली पाहिजे आपल्याला. म्हणूनच आम्ही कसं कमी साहित्य वापरूनच आमची ही जी सोपी साधी भाजी जी आहे ती करतो. आणि आमच्या घरी नेहमी अशीच बनते. तर बघू शकता तुम्ही त्याचा कलरसुद्धा कसा चेंज झाला आहे लगेच. मसाला हळद मिक्स केल्यानंतर छान आला आहे कलर त्याला. तर आता आपण आपली अशी भाजी जी आहे ती मिक्स झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसते ती. आणि त्याच्यानंतर आता आपण पुढची फोडणीची तयारी जी आहे ती करूया. पहिल्यांदा तेल टाकूया. ह्या ज्या पावसामध्ये मिळणाऱ्या रानभाज्या असतात ना त्यांची स्वतःची एक चव असते, हो नाही? अळू असेल, कोंब असतील, अळमी असतील, मशरूम ज्याला आपण म्हणतो, त्यांची एक स्वतः त्यांना नॅचरली मिळालेली चव असते आणि ती चवच टिकून ठेवून खाण्यामध्ये खरं त्याची मजा असते. ॲडिशनल आपण काय काय टाकल्यानंतर त्याची जी ओरिजिनल चव आहे ती मिस होते कुठेतरी. तर तसं न करता त्याची जी ओरिजिनल चव आहे ती मिळावी त्याच्यासाठीच आम्ही ही कमी साहित्यामध्ये करणारी आमची भाजी जी आम्ही अशीच बनवतो नेहमी. तर आता आपण कांदा टाकला आहे तेलामध्ये. शेगडीचे नट ते असे लूज आहेत ना त्यामुळे तो आवाज येतो. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवायचं. हो, जरा लालसर. कांदा जो आहे तो आपला असा जरासा लालसर झालेला आहे. आता भाजी टाकायची ना त्याच्यामध्ये. तर आता आपण जी ही भाजी मिक्स करून घेतलेली होती ती त्याच्यामध्ये टाकायची आहे.
गॅस असू दे एवढा. असू दे असू दे. नंतर मोठी छोटी करा. पाणी कधी घालणार म्हणजे का ते नंतर जरासं परतून घेऊया. भाजी जी आहे ती तेलात अशी छान परतून घ्यायची आपल्याला. मग ते जे मगाशी आपण मसाले वगैरे हळद घातली ते सगळं छान मिक्स होणार आणि त्याला लागणार पूर्ण भाजीला. जास्त नाही जरासं टाकायचं फक्त. आपण मगाशी कोंब ज्याच्यामध्ये उकडले होते तेच पाणी आपण याच्यामध्ये यूज करणार. जास्त नाही घालायचं, फक्त जरासं एवढं ह्याच्यामध्ये आपण यूज करणार आहोत. पुन्हा परतून घ्यायचं ना. परत थोडंसं पाणी घातलं ना. याची पातळ कापासुद्धा इतकी छान होतात, म्हणजे ज्या लोकांना सर्दी वगैरे होते त्या लोकांनी जर ती पिली तर लगेच त्यांची सर्दी दूर होईल. तर आमच्याकडे अजून कोंब आहे तर आम्ही त्याची पातळ कापासुद्धा दाखवू. आता हे शिजलेली आहेत ना. 2-3 मिनिटं उभी तर 2-3 मिनिटासाठी आपण त्याला जराशी वाफ देणार आहोत कारण ती ऑलरेडी शिजलेली आहे. 3 मिनिटं काढूया. हो. तर आपली कापं इथे अशी छान रेडी झालेली आहेत. मस्त कलर दिसतोय त्यांचा. खोबरं घालूया. खोबरं ना सुके आहे. सुके खोबऱ्याचं आपण ओलं सुद्धा घालू शकतो. हां हां. आपला तो नारळ सुकलेला होता ना. खोबरं इज नेसेसरी कोकणी माणूस म्हटल्यानंतर प्रत्येक जेवणात. आता ही खाण्यासाठी रेडी आहे. भाकरीसोबत खूप छान लागणार आहे. मग ती भाकरी कसली पण असो, तांदळाच्या भाकरीसोबत असेल, नाचण्याची असेल. आपल्याकडे आज नाचण्याची आहे नाही, तर आम्ही आज ही नाचण्याच्या भाकरीसोबत खाणार आहोत. असं आमचं गरम गरम छान असं ताट तयार झालेलं आहे. आणि तुम्ही इमॅजिन करू शकता बाहेर पडणारा पाऊस आणि ही कोंबाची कापा आणि नाचण्याची भाकरी. आम्ही दोघं जण आता ती मस्तपैकी ते खाणार आहोत. तर जुनी जी माणसं असतील त्यांना जुने दिवस आठवले असतील, हो नाही? शेताकडनं आल्यानंतर वगैरे सगळे जुने दिवस. आणि त्यावेळी कोंब वगैरे खूप मिळायचे ना. आता एवढं प्रमाण कमी झालेलं आहे पण तरीही मिळत आहेत. तर ह्या अशा पावसाळी रानभाज्या असतात त्यांचं ज्या निसर्गातून मिळतात त्यांचा आनंद तुम्ही पण घ्या, आम्ही पण घेतो. आणि आता आम्ही जेवून घेतो. मंडळी आता आम्ही आमचाच व्हिडिओ आमच्या टी व्हीवर बघतो आहे आणि असं आता आम्ही कंटिन्यू करतो आणि आजच्या ब्लॉगचा एंडसुद्धा करतो. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. गुड नाईट.